जिकडे बुट्टा खायला नाही का, आजी मस्त बुट्टा बिट्टा जातं नाही का, सगळीच गँग आहे, एकदम मजा आहे. एक्झॅक्ट आम्ही पैण्याला आलोय आणि पैण्याचा ही नदी नाही का तुम्हाला दाखवतो. वॉटरफॉलचं पाणी डायरेक्ट इकडून येतं नाही का, आणि आत्ताच वॉटरफॉल चालू झालाय, लोक मस्त जाऊ राहिले. हे बघा लय मजा आहे, एक नंबर. आमच्या राहुल भाऊनी डायरेक्ट इथं डायरेक्ट आजीच्या हाताखाली लागलाय. ते पण आजी म्हणे रोज एक दिल खायला. किती रुपये रोज आहे तुला? काय नाही बाबा, 30 रुपये रोज. 10 रुपये रोज. आता आम्ही चाललोय आणि पैण्याला आलोय नाही का, आणि पैण्याला गर्दी पण नाही एवढी, पण आता मागच्या वर्षी आलो होतो पण आम्हाला काही रस्ता माहीत नव्हता तेव्हा, आता माहिती आहे. पण बघू आता, कोणी तर लोक दिसाना पण नाही का, आणि भटकंती सारखं आम्ही चाललोय. वॉटरफॉल तर दिसतोय पुढं, आम्हाला दाखवतो म्हणून. वॉटरफॉल आम्हाला आहे ना. हेलो गाइस, मकार मजा है, बहुत पानी है, फिर भी हम चल रहे हैं. कैसे तो हमारे पाय पूरे ओले हो गए, पानी में 2-2 फुट पानी हो गए. तुम्ही सॉक्स निघाले एवढे, मी सॉक्स घाली, वल्ल झालं झालं वल्ल. हा झाला, आता बूट पण वल्ला झाला आपला. मैं तो समुद्र में हूँ, जीन्स घालून आले. समुद्र जैसा नीला नीला पानी है. चला चला, कधी भी. आम्हाला काही रस्ता माहित नाही आणि आम्ही चाललोय नाही का. हे बघा आमच्या राहुल भाऊनी डायरेक्ट मॅगी घेतली, कच्ची मॅगी करणार आहे, कच्ची. आता त्याला म्हटलं इथं ये पुढे नाही का, बाप लय मजा येणार रे. फक्त माझ्या गावावर राहते माहिती का, मित्र पाहिजे सोबत, पोरी बिरींना घेऊन येऊ नका. भाई हम दौड़ गए ना, हम नदी के साथ आ जाएंगे. बहुत रिस्की काम आहे नाही घ्या. भाऊ इथे यायला नाही का पैसे नाही लागले आम्हाला, फक्त 50 रुपये खर्च एका जणाला. पण व्ह्यू एवढा आहे ना, 500 रुपये वसूल करून दिले. वातावरणाची मजा आहे ना भाऊ, तुम्ही घरात बसून नका राहू, कधीतरी ना बाहेर या फिरायला. भावा कधी जंगलावरती प्रेम करून बघा, कधीच धोका देणार नाही. इथे आल्या मोबाईलचं इंटरनेट बंद करून ठेवा, फक्त कॅमेरा ओपन करा. बघा झाडे झुडप. आम्ही मस्त मॅगी मध्ये मसाला टाकू राहिलो नाही का. हे पण टाकतो. नाही रे, थोडं नाही रे, एकदम भारी ट्रिप झाली, सगळे पोरं खुश नाही का. चला एवढाच बाकी वॉटरफॉल. मॅगी खात खात चाललोय. एक्झॅक्ट वॉटरफॉलच्या एक्झॅक्ट जवळ आहे. तुम्हाला आता वॉटरफॉल दाखवणार आहे. मोकार मजा आहे, मोकार मजा. म्हणजे आपल्या नाशिक पासून 30 किलोमीटर पैना वॉटरफॉल आहे, त्र्यंबकच्या एक्झॅक्ट जवळ आहे नाही का. अरे अप्रतिम असा व्ह्यू आहे. काकांचा चष्माच पडून गेलाय. तेव्हा काकांचा चष्माच पडलाय नाही का इथं. आम्ही आता चष्मा शोधू राहिला आम्ही, पण काकांना म्हटलं या पाण्यामध्ये चष्मा भेटणं म्हणजे अशक्य आहे नाही का, एकदम अशक्य आहे. जाऊ द्या काका, द्या आता चष्मा सोडून. जाऊ द्या, वातावरणात आला. खायचं आहे नाही का मस्त बाईकी. अप्रतिम असा वॉटरफॉल आहे.
वॉटरफॉलचं पाणी डायरेक्ट इथून येतं नाही का. एवढा वरती आणि आता मजा. चला वरती. चला रस्ते. वॉटरफॉल आलाय जवळ. तुम्ही वातावरण बघू शकता. एवढं भारी वातावरण झालंय ना अक्षरशः. डायरेक्ट म्हणजे सलग आम्ही ना 20 मिनिटं झाले चालतोय. वॉटरफॉल कधी येईन कधी येईन कधी येईन. आणि फायनली वॉटरफॉल आला पण नाही का. खूप मजा आहे. तेवढे पाय पण दुखू राहिले. पण काय वातावरण आहे कुठं काहीच नाही. आमचे मित्र कुठं राहिले. चला रे. फायनली वॉटरफॉल आलाय. आणि हे बघा हे बघा. नाही मजा. खूप मजा खूप मजा. फायनली आम्ही पोहोचलोय. हे बघा वॉटरफॉल. मोकार मोठा. एक नंबर मजा आहे. विषय कोण. त्याचे पोर राहिले बघा. आईला एवढा मोठा धबधबा आणि त्याच्या खाली पाण्यामध्ये डुबू राहिले. बा या बाय बा. मी कम्फर्टेबल करेन की तुम्ही इथे या. खूप मजा आहे. वरून एवढं पाणी येऊन राहिलं पण काही खाजे का एवढं जावा पाण्यामध्ये. तर ब्लॉग इथं संपला जाहीर करतो. आणि आता आम्हाला आनंद घेऊ द्या वॉटरफॉलचा. तर गुड बाय. नेक्स्ट ब्लॉग पण असंच येणार आहे. एकदम हिडन वॉटरफॉल आपल्या सह्याद्रीच्या याच्यात. आणि मोकार मजा आहे.